चला तुम्ही म्हणता काय चाललंय आज, तर आज बेते हे दाखवते अगोदर. इकडं मी टाकलं या ग्रेव्हीचं मटण व्हायला. ग्रेव्हीचं म्हणजे आपल्याला बिर्याणी करायची, त्यासाठी इकडं हे मिठाचं ठेवलंय. कोणाला तिखट वगैरे लागलं तर थोडंसं. कसं झालं आजचा बेत, फ्लॅश लावून दाखवते. मस्त असं आपण नवीन जो मसाला बनवलाय त्यातली भाजी बघा. काय तेल आहे आता, हे बनवलेलं 3-3:30-4 वाजल्यापासून बनवते बघा. ही रशी आणि ही फ्राय. मस्त असं सुक्कं मटण. आणि इकडे घेतले आपण पातेलं कमी गॅस, कमी ह्याच्यावर. आणि इकडं कसा मोकळा भात शिजवून घेतला. इकडं कांदा तळून घेतला. इकडं हा थोडासा पुदिना, कोथिंबीर, तूप एवढं घेतलंय. आता हे सगळं झालं की आपण ह्याच्यात थर लावून मस्त अशी थर बिर्याणी करणार आहे. आणि एवढी भांडी घासून भाकरी करायच्यात. तर त्याच्यासाठी म्हणलं तुम्हाला मस्त अशी बिर्याणी पण छान होणार आहे. बिर्याणी म्हणजे मला छान येते करायला, थरवाली साधी जी आपली असती. सुकं पण छान झाले, आपण टेस्टसाठी दिलं. कारण का भात पण 90% शिजवून घेतलाय. त्याला पण जरा थोडं आटलं ना. काय करतोय का आपण? हा, बिर्याणी करायची चालली. आता वाजल्यात 7. भाकरी केल्या की झालं. ह्या बिर्याणीला खूप उशीर लागतो. 5 वाजल्यापासून करते मी, 2 तास झालं. ते शिजवायचं, ती मॅरिनेशन सकाळीच करून ठेवलं. कांदा वगैरे तळून घेतलाय. तर बघू, घेते तर लावून थर. दिवस कसा झालाय, दिवस म्हणजे आबाळ आलं तर थोडंसं टिपकं पण आलं. आणि घरात आपलं चाललंय ती बनतंय तोपर्यंत म्हणलं. तुम्ही सगळं म्हणता हा बेत कशासाठी, तर इकडे गडांगण करायचे होई. आम्ही काकाचं, आमच्या शनिवारी लग्न झालंय, तुम्हाला तर माहिती आहे. शुभ्राच्या काकाचं आणि माझ्या दिराचं, प्रांजल आणि सुमित भाऊजी. काय हा थांब जरा. प्रांजल आणि सुमित भाऊजी तुम्ही म्हणता तर ते लग्न झालंय या. त्याच्यामुळे त्यांना गडांगण करायचं, अगोदर करायचं पण जोडीने करायचं होतं, म्हणून म्हणलं लग्न झाल्यावर करावं. सकाळी आलती ती, सकाळी फोन करून त्यांना म्हणलं या संध्याकाळी बनवूया. मग भाऊजी म्हणलं वहिनी काहीतरी चमचमीत झालं पाहिजे. मटण बनवायचंच होतं, बिर्याणी तेवढी फक्त वाढवली. तर झाले आता ही मी घेते थर लावून. चला तुम्ही म्हणता काय चाललंय अस्मिताताई, तुम्हाला मगाशी तर दाखवलं सगळं आपण जेवण. भाऊजी कसं झालं जेवण सांगा. आमच्या भाऊजीची फरमाईश होती की बाबा वहिनी मला बिर्याणी खायची. एक नंबर बिर्याणी केली छान अशी थर लावून. तर आणि इकडं प्रांजल पण आहे, नवीन नवरी तुम्ही म्हणता. सगळ्यांनी आता व्हिडिओत, मनीषा त्याच्या व्हिडिओत, कविता त्याच्या व्हिडिओत तुम्ही सगळ्यांनी बघितली. माझ्या व्हिडिओ शेवट, कारण की मी सुरुवातीला गडांगण म्हणजे पहिल्यांदा नाही, मला नंतर जोडीने गडांगण करायचं होतं. आणि ह्यांचं लग्न लय फास्ट जमलं, एक 8-15 दिवसातच. त्याच्यामुळे आम्हाला काही वेळच नाही भेटला. पटकन जमलं आणि झालं छान असं मस्त पैकी. तर गडांगण केलं. कसं झालं जेवण? छान झालं. तर हाय इकडं परत शुभ्रा आहे आमची, परत आप्पा आहेत. हे कोण आले ग? आणि ही काका. आणि आपण काय केलंय? जेवण गडांगण. गडांगण. आणि आमच्या आईचं सोनमुख. आताच बाई असं नसतं आई, त्या दिवशी जायचं असतं तुम्ही. तर आईने आमच्या सोनमुख आणलाय बघायला तिला. ज्या सासू असतात ना सगळ्या, त्यांनी सोनमुख आणायचं. काय पण आणायचं आपल्याला, जी आवडल, जी पसंत पडल, असं डिवाइड करून आणायचं ज्याने त्याने, म्हणजे सगळं एकच जीवन आहे म्हणून. एक जणी नथ आणायची, एक जणीने कुठं काय, एक जणीने मनी, असं मिळून काय 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 आणायचं असतं. माझ्या वेळेस पण आलतं है. तर सगळ्यांनी सासाने मिळून बघायचं असतं सोनमुख. तर तिला त्या दिवशी 16व्या दिवशी
आई खुर्चीवर बसून बसून पाय दुखून गेलं म्हणून तिकडे त्यांना जाणं झालं नाही. म्हणून मग आता ह्याला आलीये गडांगण जेवायला. आई म्हणले आता देते तिला, आहे का नाही? द्यायचं काही सगळं काकीला? द्यायचं ही नाही, आपल्यालाच ठेवायचं. पप्पा म्हणाल की आपल्याला, पप्पा म्हणाल मी काकीला आणलं होतं आणि तुम्ही घरीच ठेवलं होय. हा नाही तर हायच आमचा आप्पा. आप्पा आले ना, तिकडच बसलं काय का आले ते? आल्यात भाऊजींला तिला परत वटी ही भरायची, हळदी कुंकू लावून ही तुम्हाला परत नंतर न व्हिडिओ दिसल. आता इथनं मोर काकी आहे का नाही? आता काकी आमच्या पाशीच राहायची, इथंच राहायची ना शुभ्रा. सुट्टी लागली. तर असू द्या, बाय बाय सगळ्यांना. हा हा नाही असू द्या, माझं नाही काही. मी मोठी की पण नको राहू दे. भाऊजी तुम्ही मोठे माझ्यापेक्षा का बारका या? तर ही दोघी माझ्यापेक्षा बारकीच आहे, तर मोठी काय नाही. तर कोणाला दिदू ताईला आणायचं असतं, गाडी नव्हती त्यांना. मला म्हणायचं गाडी घेऊन ये, मी आणली असती ही गाडी. मग काय आपण ही आणली असती की. मग तुम्हाला ताप देऊ वाटत नाही मला.